नमस्कार सर्वांना. आता 10 वाजलेत खरं तर. आपण न्यूज ट्रेडिंग घेतली. न्यूज ट्रेडिंग खरं तर न्यूज ट्रेडिंगला मला लाईव्ह येता आलं नाही कारण तुम्हाला मी प्रॉब्लेम सांगितला की मला भरपूर वेळ दुसरीकडे माझा खर्च झाला गाडीला त्याला. म्हणून म्हणलं मी 6:30च्या आसपास लाईव्ह येऊ आपण. 6:30ला आपण लाईव्ह आलो. लाईव्ह आलो आणि लाईव्ह आल्यानंतर आपण ट्रेड द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता विशेषतः इथं बघा दिसत असेल तुम्हाला आपल्या झोनला $25 काढले, हे काढले, हे निघतंय, प्रत्येक निघतंय, सगळ्याच काही घेत नाही मी. सगळ्यात महत्वाची बाब अशी की आपण 7:15 दिसते, 7:15 हा फोटो शेअर केला. आपले 200-250 प्रॉफिट आपल्या लोकांना काढून दिल्यानंतर शेअर केला. आता मी काय करतो, तुम्हाला 7:15 इथं बघा टाइम दिसत असेल खाली, 7:15 मार्केट इथं होतं. मी सांगितलं होतं की आपल्याला या झोन मध्ये ट्रेड करायचं, इतरत्र ट्रेड करायचे नाही. आता मी मुद्दाम म्हणून तुम्हाला हे सगळेच्या सगळे जे ट्रेड आहेत हे ट्रेड मी तुम्हाला दाखवतोय की झोन वर्कआउट कसं करतं, कशा पद्धतीने झोनवर ट्रेड करायचा असतो. इथं दिसत असेल तुम्हाला 65-66 पासून बरोबर बाय साईडला उडाले. 73ची एक रिजेक्शन कॅन्डल तुम्हाला दिसत असेल बरोबर. ओके, नंतर 73चा झोन बाय साईडला चाललंय मार्केट आता थोडस. ओके, 73चा हा झोन सेल अगेन वरच्या दिशेत जाऊन 81चा सेल झाला. 80-81चा पुन्हा सेल झालाय, दोनदा झालाय, 75 पर्यंत झाला, 50-100 पीठ. म्हणजे जरी 80-81ला सेल पकडा असेल तर तुम्हाला बॉटम पर्यंत आला 67 पर्यंत, पुन्हा 65-66-67 गेला. आता एका पॉईंटला एकदा सेल घ्यायचा असतो. चाललं वरच्या दिशेमध्ये जातंय मार्केट, थोडं फास्ट घेतो. हा आपला आता सेल झोन होता वरती. आता जसं या सेल झोन मध्ये मार्केट गेलं आणि रिव्हर्स सुटलं, ते तुम्हाला दिसत असेल की हे मार्केट इथपासून जवळजवळ एवढं तर आलं 200-250 पीठ, पण मार्केट आपले सगळे खालचे बाय झोन उडवत चाललंय बघा. आता हे सेल झोन झाले, आता हे बॉटम बाय झोन बाकी होते ना. ओके, बाय झोन समजा 65चा तर बाकी नव्हता म्हणावं तितका, का कारण 65चा इथं सीट झाला होता. मग हा बाकी होता 55चा बाय झोन. झालाय का 55चा बाय झोन? वरचा सेल चालूच राहू द्या, काय अडचण नाही. ओके, पण झालाय का 55चा? बरं 46चा झालाय का बघा बरं व्यवस्थितरित्या. 47 पासून मार्केट गेलंय का वरती? किती पीक वर गेलंय? आदराने इथं चालू आहे. हा किती झालाय? $13. नंतर हा किती झालाय बरं? हा गेलाय $16. हा, $16. ओके. आता एकच मिनिट हा. साहेब जी थोड्या वेळात फोन करतो, क्लास चालू आहे, 5 मिनिटं फक्त. किती? $16. ओके. आता हे $16 गेले, हे $13 झाले, आणि वरचा जर सेल धरला तर जवळजवळ 450 पीप झाला. म्हणजे न्यूज सेशन का करावं आणि न्यूज सेशनला आपण लाईव्ह ट्रेडिंगला का असावं? याचा फायदा असा की दिवसभरात काही नाही केलं तरी या न्यूज सेशनला सगळं काही होऊन जातं. अतिशय बेस्ट होतं. म्हणजे इथलाही प्रॉफिट होऊन जातो 200-250 पीप, आणि हे पुढल्या झोनला जरी तुम्ही मेहनत घेतली संध्याकाळची, कारण आपण दिवसभराचे सेशनचे झोन आपण शेअर करतो ग्रुपवर, जे दिवसभराचे कुठं असतात. तर डेलीचे झोन बघितले तर आपले इथे असतील बघा शॉर्ट ट्रेंड मध्ये. हे आपले डेलीचे झोन आहेत. ओके, हे आपले कसे झोन आहेत? डेलीचे झोन आहेत. मग डेलीचे हे दिसतंय 10 एप्रिल आजची तारीख. ह्या 10 एप्रिलचे झोन झालेत का? 81-90 सेल व्यवस्थित, 95 पासून सेल झालाय जसा खाली, तर डायरेक्ट 48 सेल देतात त्याला, बॉटम पर्यंत आलाय, बॉटमच्या झोन पासून बाय गेला. हे कसे झोन येतं? हे डेलीचे झोन आहेत. पण हे जे झोन असतात हे न्यूजचे झोन असतात, आणि या झोनला स्कॅल्पिंग 1 मिनिट 5 मिनिटावर खेळता येते. म्हणून आपण या ठिकाणी प्रीमियमला असणं अपेक्षित आहे. एवढंच तुम्हाला होतं म्हणून हा व्हिडिओ शूट केला. तर थँक्यू. ओके, जास्तीत जास्त लोक प्रीमियमला या. प्रीमियमला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी निश्चितपणे समजतील. ओके, थँक्यू.